कालपासून महाराष्ट्रात एक विषय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातोय, तो म्हणजे मकोका म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट। हा कायदा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये वाढत्या संघटित गुन्हेगारी, खंडणी आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी बनवण्यात आला असून जे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती या कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई केली जाते। आता याच मकोकाचं शस्त्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपसल्याने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे प्रोडक्शन करणारे, ट्रान्सपोर्ट करणारे आणि विक्री करणाऱ्यांचे धाबे हे दणाणले आहेत। तुम्ही जर गुटखा किंवा तंबाखू यांचं बेकायदेशीररित्या उत्पादन करत असाल तर आता सुट्टी नाही, कारण अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या ऍक्शन मोडवरती आहेत। त्यामुळे आता अवैध धंदे करणाऱ्या भेसळखोरांचे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नफेखोरांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी 2 महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली। राज्यामध्ये गुटखा आणि तंबाखू सारख्या आरोग्याला घातक असणाऱ्या पदार्थांवरती बंदी आहे, पण तरी सुद्धा गुटखा आणि तंबाखू यांचं उत्पादन करणाऱ्या, साठवणूक करणाऱ्या आणि वितरित करणाऱ्याचे प्रकार हे सर्रासपणे बघायला मिळतात। पण आता अशा गुटखा माफियांच्या विरोधामध्ये थेट मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले। काही हॉस्पिटलमधील डॉक्टर हे आपल्याच हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकलमधून किंवा आम्ही सांगतो त्याच मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची बंधने घालत असतात, पण आता रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल चालक किंवा हॉस्पिटलमधील डॉक्टर अशी बंधने घालू शकणार नाहीयेत, कारण डॉक्टरांनी गोळ्या आणि औषधांची चिठ्ठी लिहून दिल्याच्या नंतर रुग्णांचे नातेवाईक हे बाजारातील कुठल्याही मेडिकलमधून गोळ्या व औषधे खरेदी करू शकणार आहेत। जर कोणी बळजबरी केली तर त्या संबंधित डॉक्टरांनी हॉस्पिटलवर देखील त्या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे। तुकाराम मुंढे यांना पत्रकारांनी एका व्हायरल क्लिपचा मुद्दा मांडत आपल्याला कोणाकडून धमकी आली आहे का असा प्रश्न विचारला। त्याच्यावरती त्यांनी नाही असं उत्तर दिलं। मला धमकी आलेली नाही, तुम्हाला कोणी सांगितलं नाही। ती जुनी क्लिप आहे, कमीत कमी 10 वर्षांपूर्वीची क्लिप आहे, ती आताची क्लिप नाही। मला आठवत नाही, बहुतेक ती पुण्यातीलच क्लिप आहे, मला अशी धमकी आलेली नाही असं तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर येथे एफडीएची जी कारवाई झाली त्यात कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांवरती हल्ला झाल्याची घटना घडली होती। या घटनेवर सुद्धा तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया दिली। हल्ला झाल्या प्रकरणामध्ये तातडीने कारवाई झाली आहे, 8 जणांना त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलंय। मी डीजीपी बरोबर ती चर्चा केलेली आहे, त्यांनी तातडीने कारवाई केलेली आहे। अशा प्रकारच्या हल्ल्यांना आम्ही घाबरणार नाही, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा देऊ, जे कायदा हातात घेतील त्यांना कायद्याची ताकद दाखवली जाईल, अशी प्रतिक्रिया सुद्धा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे। राज्याच्या काही भागामध्ये दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादकांसोबत मुंढे यांची बैठक झाली। यात देखील त्यांनी स्पष्ट आणि कडक शब्दांत सर्वांना ताकीद दिली आहे की डेअरी सेक्टरमध्ये अत्यंत चांगले काम करणारी लोक आहेत, पण काही चुकीचं काम करणारे आहेत। दुग्धजन्य पदार्थ बनवताना सर्व नियम पाळावेत, या दृष्टिकोनातून बैठक बोलावली होती। कायदा काय आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते आम्ही समजून घेतलंय। इथून पुढे गावातील कलेक्शन सेंटर पासून ते अगदी कंपनी आणि तिथून विक्रेत्यांपर्यंत वस्तू जाईल तोपर्यंत काय काय काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली। त्यांनी देखील नियम पाळण्याचं आश्वासन दिलंय, तसेच कायद्यानुसार जिथे बदल करायचे आहेत ते करू असं त्यांनी आश्वासन दिलंय। अशी माहिती सुद्धा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना दिली। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गुटखा आणि तंबाखूला बंदी असतानाही पोलिसांना हप्ते देऊन चोरून लपून सुरू असलेली विक्री मुंढे यांनी एफडीएचा पदभार स्वीकारताच मोठ्या प्रमाणावरती मंदावली आहे। एफडीएच्या अचानक धाडी पडत असल्याने कधी आपला नंबर लागेल आणि मकोकाची कारवाई होईल हा विचार करूनच अनेकांनी स्वतःकडे माल असून सुद्धा विक्री बंद केली आहे। तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय? तुमच्या भागामध्ये या कारवायांमुळे नेमकी काय परिस्थिती आहे हे कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी LD TV मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।